या ठिकाणी शुभागमन त्यांचं स्वागत खूप खूप धन्यवाद। नक्कीच आपण चळूया पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्समध्ये जिथे जोडले जातील मुळीक सर। धन्यवाद धन्यवाद। पुन्हा एकदा आपण आलेल्या सर्व अतिथीगणांचं शब्द सुमनांच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत। अतिथींच्या आगमनानं हर्षित झाला सारा मेळा, धन्य धन्य होणी करतो हा स्वागताचा सोहळा। चला आरव सत्रे बघा एक क्रीडा रसिक आहे, चला आरव सत्रे कोण असेल त्याने आपण आमच्या मायक्रोफोनची संपर्क साधा, आपले घरची या ठिकाणी वाट पाहतात। बघा ही क्रिकेटची जत्रा आहे, क्रिकेटचा मैला आहे आणि या जत्रेमध्ये काही होऊ शकतं। अगदी आरव सत्रे कुठे असेल तर त्याने आमच्या मायक्रोफोनची संपर्क साधा, आपले घरचे या ठिकाणी वाट पाहतात। तर आजच्या रात्रीतील मेगा फायनल ग्रँड फिनाले शेवटचा सामना, चित्त थरारक सामना सर्वांच्या भेटीला येतोय। तर तत्पूर्वी सर्वांना विनंती करेल, सर्वांनी जोरात म्हणा भारत माता की जय। तर येस बिगुल वाजलाय, ढोल ताशे नगाडे या ठिकाणी सुरुवात चालली आहे। शिट्ट्या टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या रात्रीतील ग्रँड फिनालेच्या पहिल्या चेंडूचं स्वागत करायचं आहे। पहिला चेंडू आपण पाहतोय कळंबोली वॉरियर संघाकडून खेळत असताना गोलंदाज पाहायला मिळतो अविनाश जाधव। LIG एंकडून गोलंदाजी करणारे गोलंदाज, तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय तर यावेळेस फटका फसलाय, जिथे बघायचे ओ माय गॉड पहिला हदरा बसलाय। 0 या धावसंख्येवरती पहिला 440चा करंट लागलाय रॉयल या टीमला। याच दरम्यान आपल्या कळंबोलीचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा कळंबोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपले सर्वांचे लाडके विजय शेठ खानावकर, आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर लगेचच आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। विजय शेठ खानावकर यांना विनंती आहे, आपले नवनिर्वाचित नगरसेवक, की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। चला थँक्यू सो मच। चला स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बसले आहेत ना त्यांना मी विनंती करतो की मित्रांनो आपण थोडंसं साईटला व्हा। खूप मोठी मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे आणि जी गाडी उभी आहे 4 व्हीलर, त्या गाडी मालकाला देखील विनंती आपली ती गाडी थोडीशी साईटला घ्या। अगदी आपण पाहतो जी क्रिक या वेबसाईटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घरी बसल्या देखील दाखवतो आहे। तर नाव बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जाऊया। रॉयल या संघाला 0 या धावसंख्येवरती झटका लागलाय। तिसऱ्या क्रमांकावरती आलेत मिस्टर 360 अक्षय सरोदे। यावेळी चेंडू अंतिम चरणामध्ये फेकत असताना लॉफ केलंय लगोनच्या क्षेत्रामध्ये सुरेश मोहिते यांना पाहतोय, परंतु इथे पहा खराब कामगिरी संघाचा श्री गणेश हा झाला। 4 या धावेनं अक्षयनं खातं खोललं आणि संघाचं देखील खातं खुलं केलं। पहा एक जबरदस्त मॅच तर पाहायला मिळणार, पैसा वसूल मॅच पाहायला मिळेल यात मात्र शंकाच नाही आहे। पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे। अशा या षटकामध्ये पाहणा पहिल्या चेंडूवरती विकेट आली, दुसऱ्या चेंडूवरती आपल्याला डॉट पाहायला मिळाला आणि तिसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय। यावेळेस पहा काय कमबॅक केलाय, गोलंदाजाचा वेग पहा, पॉवर प्लेचं षटक फेकतात। अशा या षटकामध्ये देखील मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम यावेळेस मात्र आपण पाहतोय कळंबोली वॉरियर संघाचा अविनाश जाधव करतोय।
मिस्टर 360 अक्षय सरोद आहे निश्चितपणे यानं देखील आपल्या लाईफमध्ये टू व्हीलर बाईक जिंकले टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नॉन स्ट्राईकला उभा असलेला संतोष मधने त्यानं देखील आपल्या लाईफमध्ये 2 टू व्हीलर बाईक जिंकल्यात असे महानतम खेळाडू आपल्याला खेळपट्टीवरती जरूर पाहायला मिळतात अगदी त्याच वेळेला आपण पाहतोय अविनाशनं पुन्हा एकदा विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकल्या आणि काय 2 धावा हरणाच्या चित्त्याच्या वेगानं पूर्ण केल्या या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल 1 गडी बाद 6 धावा पहिलं षटक पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय अजून देखील एका चेंडूचा खेळ येणं बाकी स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अक्षय सरोदेला पाहायचं अक्षर सरोदे काय करतील या चेंडूवरती यावेळेस उडवलाय जिथे पाहायचंय क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय CID आलाय चेंडू खाली झटका क्रमांक 2 रॉयल या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय चला LED स्क्रीनच्या जवळ जी प्रेक्षक आहेत त्यांना अजून देखील आम्ही विनंती करतोय मित्रांनो तुम्ही तिथून थोडंसं साईडला व्हा खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय अगदी आपण पाहतो आजच्या रात्रीमधील इंटर कॉलनी विभागातील शेवटची मॅच ग्रँड फिनाले आपल्या सर्वांच्या भेटीला येत असताना पाहायला मिळते जिथे एका षटकाचा खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर रॉयल संघाची धावसंख्या फक्त पाहायला मिळते 2 गडी बाद 6 धावा 4थ्या क्रमांकावरती येताना पाहायला मिळतात आणखीन एक बायकर मात प्रभा तंबोरेला पाहतोय खेळपट्टीवरती गोलंदाज असेल कळंबोली वॉरियर संघाकडून आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय कळंबोली वॉरियर संघाकडून गोलंदाज पाहायला मिळत आहेत शशी जाधवला पाहतोय शशी जाधव येताना पाहायला मिळत आहेत अगदी आपण पाहतोय शशी जाधव आपल्याला पाहायला मिळतात कळंबोली वॉरियर्स या संघाकडून संघासाठी दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतात जबरदस्त मॅच पाहायला मिळाली येत मात्र शंका नाही आहे त्याला LED स्क्रीनवरती स्क्रीनजवळ जे काही क्रीडा रसिक आहेत त्यांना मी सातत्यानं सांगतोय तुम्ही तिथून थोडंसं साईट लावा तणा बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय शशीला पाहतोय अगदी पहा भला मोठा लांब लचक वाईट चेंडू पाहायला मिळतोय एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या पहा ना 2 गडी बाद 7 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जिथे आपण पाहतोय कामोठे एंडकडून मारा करणारे गोलंदाज शशी जाधव यांना पाहतोय तर स्ट्रायकिंग एंडला पाहतोय संतोष मधने आता मात्र पुन्हा एकदा पाहतच राहिले जिथे समजला देखील नाहीये चेंडू पंचांकडे अचाल नजरेनं जरूर पाहिलं बाईच्या स्वरूपात पंचांनी ही धाव घोषित केली एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल 2 गडी बाद 8 यावेळीस कोण लावेल कोणाची वाट धावसंख्या जरूर झाली आहे 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 8 अगदी पहा खेळपट्टीवरती षटक क्रमांक 2 शांतता अजून देखील पाहायला मिळते प्रभात अंबोरीला पाहतो स्ट्रायकिंग एंडला जिथे गोलंदाज आपण पाहतोय वाडी शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न असली पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अविनाशला पाहतोय फक्त याही वेळी 1 धाव मिळते एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 9 धावा अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका चांगला सतवलाय संतोष बदनेला पाहतोय 1 धाव पाहायला मिळते गोलंदाजांचं कौतुकच करावं लागेल अजून देखील एकही मोठा फटका मारू दिला नाहीये एकही चौकार मारू दिलेला नाहीये संघाची एकूण धावसंख्या पाहणा दुहेरी अंकामध्ये 2 गडी बाद 10 ही धावसंख्या पाहायला मिळते अगदी पुन्हा एकदा पाहतोय चांगला चेंडू फेकला जिथे लगनच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी चेंडू टोलवलाय
एकचाच पहाडा पाहायला मिळतोय. धावा येत नाहीयेत. धावा मोठ्या फटक्यांपासून रोखलाय. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. अगदी पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं, तिथे देखील धावा कमी दिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील पहाणा शशी जाधव आले आणि काय गोलंदाजी करतात. फक्त या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावरती 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. स्विच हिट उलटा पुलटा कल्टी झाला चेंडू. इथे पाहायला मिळेल बऱ्याचशा कालावधीनंतर खणखणीत सनसनीत डाबरलाल चौकार. दोन गडी बाद 15 धाबा होत असताना पाहायला मिळतोय. संतोष पद्म या मैदानावरती अनेक वेळा चांगल्या खेळ्या साकारल्यात. अगदी आपण पाहतोय संतोष पद्म यावेळी पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. तिथे अखेर सक्षम ठरला. लेग बिफोर फणसांनी इशारा दर्शवलाय. षटकांचा खेळ जवळपास संपलाय. दोन षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या आहे 2 गडी बाद 16. प्रति षटक 8.00 ची सरासरी राखली आहे ती मात्र रॉयल या संघानं. काय जबरदस्त मॅच माहोल आपण पाहू शकाल. हे दर्दी प्रेक्षक आता मात्र इथे गर्दी करताना पाहायला मिळतात. बघायचं या सामन्यामध्ये कोण जिंकणार आहे, कोण हरणार आहे. भावे बिने भक्ती, भक्ती बिने मुक्ती, मुक्ती बिने शक्ती, शक्ती बिने बळे बोलू नये. बघायचं इथे कोणता संघ शक्ती दाखवणार, बळ दाखवणार. इथे मात्र बघायचंय कोणता संघ लढणार आहे. अगदी प्रत्येक जण हे सांगत असेल गड्या रडायचं नाही, गड्या रडायचं नाही. इथे फक्त लढायचं आहे आणि लढण्यासाठी दोन्ही संघ तयार झालेत. एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनावरती चाललेला हा क्रिकेटचा थरार, याची देही याची डोळा आपण अनुभवतोय. तर नाव बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. अंकित रावतला पाहतोय. संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय. संतोष पत्ने अजून देखील शांत आहे. जिथे नशिबाचा चौकार मिळेल काय, होय एस डेफिनेटली. पंच इशारा करतात, वाट पाहतो आम्ही पंचांची. चौकार खेचून आणलाय. देखे जरा कितने है कितना दम, जो जीतेगा वही सिकंदर. बघायचंय कोण सिकंदर होणार. 2:20 पाहतोय. षटक क्रमांक 3 चालू असताना अंकित रावतला पाहतोय. संतोष मध्ये स्टेप अप होतात, परंतु पहा काय गोलंदाजी होते. जबरदस्त वेगाचा बेतात बादशाह अंकित रावत आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 चालू असताना अगदी पाहतोय तिसरं षटक चालू असताना आपण पाहतो 20-2 पाहायला मिळतात. शांतता अजून देखील मैदानाच्या बाजूने जरूर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 अंकितचा पुढील चेंडू संतोष पत्ने आपण पाहतोय. प्रयत्न तर जरूर करतोय, यावेळेस उडवलाय. आखूड टप्प्याचा चेंडूला अक्षरशः सीमेरेषे बाहेर ढकलून दिलाय. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या तब्बल 6 धावा. डीजे ठोकावे लागतील, मारावे लागतील. यावेळेस संतोष पत्ने आता मात्र रौद्र रूप धारण करू लागलाय. संघाला घेऊन जातोय 2 गडी बाद 26 या धाव संख्येवरती. संतोष पत्ने क्रिकेटचे तुर्भे संघाचा कर्णधार आणि कामोठे संघाचा कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच यायचंय. संतोष मधनेला अशा प्रकारचे मोठे फटके सजवावे लागतील. 2:26 पाहतो. षटक क्रमांक 3 चालू असताना मोठा प्रहार जरूर पाहायला मिळालाय. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आलाय, जिथे क्षेत्ररक्षकाचे सक्रिय प्रयत्न जरूर पाहायला मिळाले, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक बनला केवळ दर्शक. चेंडू जातो सीमारेषेबाहेर. गगनवेदी, गगनचुंबी, उत्तुंग षटकार.
वा डीजे 2:32 पाहतोय संतोष पत्ते यावेळेस हे सांगतोय मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे जगा जो आम्हाला नडतो तो दिसतो डायरेक्ट ढगा. आता मात्र ढगातच मारताना पाहायला मिळतोय संतोष पत्ते. संघाची एकूण रणसंख्या झाली आहे 2 गडी बाद 32वा षटक क्रमांक 3 चालू असताना 4 चेंडूंचा खेळ संपलाय. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पाहायला मिळत आहे. संतोष बत्ने आपण पाहतो या मैदानावरती रुद्ररूप धारण करताना देखील पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला चेंडू आहे. अगदी पहा आउटसाईड धाव स्टंप. पंचांकडे दात मागितली आहे. या अपीलमध्ये उत्साह जाता आणि आत्मविश्वासाची कमी पाहायला मिळते आहे. आदरणीय विश्वासजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. अगदी आपण पाहतोय अगदी फायनलचे मॅच आणि या मॅचमध्ये अतिथीगणांचं देखील आपण स्वागत या ठिकाणी करतोय. कारण पाहुण्यांच्या संगत चाललेली ही क्रिकेटची रंगत पाहतोय. चेंडू फळीचं हे कुरुक्षेत्र आणि या कुरुक्षेत्रामध्ये कोण जिंकणार आहे हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. अंकितला पाहतोय यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला टाकला. अगदी त्याही चेंडूला दाखवला आसमान. आणखीन एक संतोष पत्तेचा वार मोठा प्रहार. वा तरी पण या वाघाची शिकार कोण करू शकणार नाही. लक्षात ठेवा. चला कामोठे संघाचा कर्णधार आणि तुर्भे संघाचा कर्णधार लगेच आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. चला मॅच ऑन करायचे. 3 षटकांचा खेळ संपत असताना पहा ना संतोष पत्ने नावाचं तुफान या मैदानावरती काय घुंगावत आहे. 10 चेंडूमध्ये 27 धावांची या ठिकाणी गरज. संतोष पत्ते 27 या धावसंख्येवरती खेळतायत. 2 गडी बाद 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गणेश पत्रे यांना पाहतोय संघासाठी 4थं आणि वैयक्तिक कोट्यातील बोला. चला दर्यासागर मित्र मंडळाच्या वतीनं आपण पाहतोय. चला सुशांत सर आपण ही कॅश प्राइज कलेक्ट करायची आहे. चला सुशांत सर आपण इथे यायचं आहे. पण धनराशी भरपूर प्रमाणात येते. ह्यावेळेस पहा अगदी थोडंसं फसवताना देखील पाहायला मिळत आहेत. पंच इशारा करत आहेत या ठिकाणी पाईपच्या स्वरूपात. दर्यासागर मित्रमंडळ यांच्याकडून संतोष मदने यांच्या कॅचसाठी रोख रक्कम 500 संतोष मदनेसाठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी आलेली आहे. खूप खूप धन्यवाद. अगदी पाहतोय 2 गडी बाद 40 धावा होत असताना संतोष बदनेवरती तर अक्षरशः आता पैशांचा पाऊस पडलाय. अगदी पाहणा स्थितीत आता खरं त्यांच्याकडून रोख रक्कम धनराशी 1000 रुपये. शिवाजी आग्रे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक येत असताना अगदी त्याच वेळेला संतोष बदने या मैदानाला आता मात्र आग लावून देतोय. आणखीन एक मोठा प्रहार संतोष बदनेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. दर्यासागर मित्रमंडळ यांच्याकडून संतोष मदनेसाठी
आणखी 500 रुपयाची धनराशी आलेली आहे. खूप खूप धन्यवाद. संतोष बदने अगदी 2013ची नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा सर्वांना आठवत असेल. त्याची आठवण निश्चितपणे मी तुम्हाला करून देईल. बाग तलोजा विरुद्ध रॉयलचा सामना होता. बाग तलोजा संघानं 95-96 धावा उभारल्या होत्या. तिथे संतोष बदने या ठिकाणी आले. एका साईडनं रॉयल संघाच्या विकेट जात होत्या. त्यावेळेस संतोष बदने आले आणि अगदी त्याच मैदानावरती 49 धावांची जबरदस्त खेळी साकारली होती. अगदी त्या नाईट रजनी क्रिकेटची आठवण आली आहे मित्रांनो. संतोष बदलेची तर या फायनलमध्ये बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कळंबोलीचा भूषण संतोष बदलेला आपण खेळपट्टीवरती पाहतोय का बॅटिंग करतो या मैदानावरती. वा लाजवाब. याच दरम्यान संतोष मदनेसाठी विशालजी बोबडे यांच्याकडून आणखी 1000 रुपयाची धनराशी आलेली आहे. खूप खूप धन्यवाद. अगदी धावा पैशांचा पाऊसच पाहायला मिळतोय. 46ला 2. अगदी शांतता देखील आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय गणेश वत्रेला देखील आता मात्र विचार करावा लागतोय. संतोष बदने व्यक्तिगत खेळतात 33 संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 46. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये यावेळेस आणखीन एकदा उडवलाय. जिथे बघायचं आहे क्षेत्ररक्षक CID तैनात आहे. 2 धावा तर चित्त्याच्या हरणाच्या वेगानं तर पूर्ण केल्याच केल्या. पण तो तिसरे धावेची देखील चोरी करत असताना संतोष बदने यांना पाहतोय. होतंय काय होतंय काय. होय मैदानाकडे अगदी पहा. रात्रीच्या वेळी चोरी होते. चांगल्या कामासाठी चोरी होणं गरजेचं आहे. तिसरे पंच रिफेअर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मागणी. शिवाजी आगरे यांच्याकडून देखील 500 रुपयाची धनराशी बक्षीस म्हणून संतोष मदने यांचे बिग फॅन आहेत त्यांच्याकडून आलेले. खूप खूप धन्यवाद. चला न्यायालयामध्ये हा आपण पाहतोय कामोठे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. तुर्भे संघाच्या कर्णधारास विनंती आहे आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. यस यस दोन्ही कर्णधारांचं स्वागत. तर येस डेफिनेटली या चेंडूवरती रनआउट नाही आहे. 3 धावा कंप्लीट आहेत. वाह काय सुरेख रनिंग बिटवीन विकेट राहिली आहे. 49 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गणेश वत्रे गोलंदाजीसाठी आले जरूर. शेवटचं स्लॉकचं षटक टाकतायत. प्रभातला आपण पाहतोय ऑन मार्कवरती. इथे पहा आपल्या फिरकीनं आता मात्र गणेश देखील गर 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 गिरकी घेऊ लागलाय. इथे समजला देखील नाहीये प्रभातला चेंडू आला कुठून आणि गेला कुठून. 49ला 2 आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 चालू असताना गणेश वत्रे यांचं अगदी आपण पाहतोय कामुटे एंडकडून गोलंदाजी करणारे गोलंदाज तर ऑन स्ट्राईकला पाहतोय प्रभात अंबोरेला. यावेळी देखील स्विच हिट करायचा होता. अगदी 1 धाव पूर्ण. एका धावेनं रॉयल संघाचं अर्धशतक धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 50 धावा कंप्लीट रॉयल संघाच्या होताना पाहायला मिळत आहेत. रॉयल संघाचा दबदबा इंटर कॉलनी विभागातून सातत्याने या मैदानावरती राहिला आहे. अगदी माननीय विजय शेठ खानावकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ अगदी व्यावसायिक क्रिकेट देखील निश्चितपणे मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये रॉयल संघाला आपण पाहिलं. PPL पनवेल प्रीमियर लीग अगदी आपण पाहिलं तिथे देखील रॉयल संघाचा दबदबा राहिला. आणि या मैदानावरती देखील पुन्हा एकदा आपली हुकूमत आपला दर्जा या ठिकाणी दाखवत असताना रॉयल संघ पाहायला मिळतोय. गणेश वत्रेला पाहतोय. इथे का भन्नाट वेग पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव होईल काय. होय इथे सुरक्षितरित्या 2 धावा. तिसरी होणार काय. येस डेफिनेटली पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. अगदी पाहतो 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या चेंडूची पाहणी केली जाईल.
तर SOUT आउट. पहिलं पूर्वार्ध समाप्त झालाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये किंबहुना 22च्या धावा आहेत पंच या ऑफ द बॅट. येस थँक्यू. अगदी आपण पाहतो 22च्या या रन मिळाल्या, 2 धावा ॲड होत आहेत. पहिला पूर्वार्ध समाप्त होत आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये रॉयल कळंबोली या संघानं 24 चेंडूमागे धावा उभारल्यात. आपण पाहू शकाल 52-53 धावांचं एक मोठं आव्हान गाठायचं आहे. तर चला वेळ घ्यायचा नाही आहे. रॉयल संघाच्या संघनायकाला विनंती आहे, लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नक्कीच. थँक्यू. नाणेफेकीचा कॉल आदरणीय आपले सर्वांचे लाडके बाळासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते झाला आणि तुर्भे संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. अगदी या इनिंग नंतर आपण मैदानावरती कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता यायचा आहे. तत्पूर्वी अतिथी कक्षामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च मी हार्दिक स्वागत करतोय. खरं तर समस्त कळंबोली क्रिकेट रसिकांचं राहुलजी बोर्डे, विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं आभार. कारण तुडुंब गर्दी पाहायला मिळते आपल्या घरच्या मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कळंबोली. आणि या संपूर्ण खेळाडूंना, दोन्ही टीम्सना आत्तापर्यंत हे संपूर्ण क्रिकेट रसिक आपले चाहते वर्ग कोणी बक्षिसांच्या माध्यमातून त्यांचा उत्साह वाढवत आहेत, त्यांना पाठबळ देत आहेत, तर कोणी टाळ्या वाजवून शिट्ट्या वाजवून माहोल बनवून त्यांच्या पाठीशी खरं तर हा माहोल बनवत आहेत आणि त्यांना शुभेच्छा देत आहेत. या सर्वच तमाम क्रीडा रसिकांचं जे सद्यस्थितीला राहुल भाऊ बोर्डे, विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 पर्व दुसरे या संपूर्ण भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेला, आमदार चषकाला शुभेच्छा देत आहेत. त्या सर्वच क्रिकेट रसिकांचा मी आभार व्यक्त करतोय. चला बॅटरला विनंती, आपली ग्रँड एंट्री होणार आहे. चला कळंबोली वॉरियर संघाच्या सलामीच्या जोडीला विनंती करतो की आपण इथे यायचं आहे. आपली देखील ग्रँड एंट्री इथून मात्र होणार आहे. एक दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून देखील राहुलभाई बोर्डे यांच्याकडे पाहायला जातं. एक चांगली संकल्पना आपण पाहतोय क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे. आज सर्वांना एकत्रित आणायचा हा संकल्प, युवकांना एकत्रित आणायची ही संकल्पना आज आपल्याला पाहायला मिळते. विक्रांतदादा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून जर पाहिलं समाजामध्ये समाज उपयोगी कामं देखील सातत्याने आपण पाहतो आहे. अगदी नवरात्री उत्सव असेल, गणेश उत्सव असेल, महाशिवरात्री उत्सव देखील आज अगदी आपण पाहायला तिथे देखील साहेबांचं सहमोलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. मोठी कामगिरी करणारे हे व्यक्तिमत्व आज आपण व्यासपीठावरती पाहतो आहे. चला फलंदाजांना विनंती आहे की आपण इथून एंट्री करायची आहे. जवान टीम दोन्हीही फलंदाजांना विनंती आहे. फलंदाज सुरेश मोहिते, बघा सुरेश मोहिते यांना समजतच नाही आहे, मॅचमध्ये आहेत ते. अगदी पहा मोठ्या खेळाडू समजत नाही आहे मॅचमध्ये, त्याला समालोचनच ऐकू येत नाही, त्यांना फक्त जिंकायचं असतं. अगदी पहा त्या वेगळ्याच डोक्यामध्ये ते आहेत, डोक्यामध्ये गणितं चालू आहेत. अगदी मॅच चालू आहे, फायनलची मॅच आहे, इथे आम्हाला मॅच जिंकायची आहे, आम्हाला आमदार चषक 2026 या चषकावरती नाव कोरायचं आहे. याच्यासाठी आपण पाहतोय चालला जाणारा हट्टास. तर ग्रँड एंट्री बरबद झालत आमच्या नादात, सारे किंग मेकर आज बरबद झालत आमच्या नादात. आज हलतोय सारा जिल्हा विक्रांत पाटीलच्या नावानं, आज हलतोय सारा जिल्हा विक्रांत पाटीलच्या नावानं. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठा नाही घेत कधी माघार, विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठा नाही घेत कधी माघार. तर येस सामन्याला सुरुवात होते, दुसऱ्या पूर्वाधारा सुरुवात होते. 24 चेंडू 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची धडधाकड जोडी, आक्रमक जोडी मैदानामध्ये प्राचरण झाली आहे. आपण पाहतोय एकीकडे राकेश पटेलला ज्यानं पहिली रात्र गाजवली आणि त्यांच्या समवेत पाहतोय या मैदानावरचा चालू हंगामामधला सर्वाधिक भन्नाट फॉर्ममध्ये असलेला सुरेश मोहितेला पाहतोय. जबरदस्त मॅच रंगणार यात मात्र शंका नाही आहे. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना पाहायला मिळेल यात मात्र शंकाच नाही आहे.
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, विश्वासाच्या प्रमाणावर, तुमच्या आमच्या हृदयावर अधिराज्य निर्माण करणारे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज, अशा या शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनावरती चाललेला क्रिकेटचा थरार या ठिकाणी आपण पाहतोय. एकीकडे पाहिलं रॉयल या संघाला आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळतोय कळंबोली वॉरियर्स हा संघ. जबरदस्त मॅच, 24 चेंडू 53 धावांची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांना विनंती आहे बघा, या ठिकाणी आता मात्र क्षेत्ररक्षकाकडूनच या ठिकाणी सांगितलं जात आहे, काल देखील आपण येस संपाडीचे कॉल, गेम इज ऑन, फर्स्ट डिलिव्हरी. सुरेश मुनीमला पाहतो, प्रेक्षकांना सातत्यानं सांगतोय बाउंड्री लाईनच्या थोडंसं लांब उभे राहा. पहिला चेंडू फायनल मधला, सेकंड इनिंग मधला, होय सुरेश मोहिते या मैदानावरती आलाय. मी आलो या क्रीडा नगरीमध्ये हे दाखवत असताना सुरेश मोहिते ऑन फायर. पहिल्या चेंडूवरती तो सांगतो मी आलोय, मी येतोय, आला आणि पहाना त्यानं पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काय. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला, संघाचा आणि वैयक्तिक खातं खुला केला सुरेश मोहिते ऑन मार्क. आणखीन एक फटका फसलाय का, जिथे पहा सुरेश मोहितेला परतावं लागतंय. पहिला 440चा करंट लागलाय कळंबोली वॉरियर्स या संघ. अगदी पहा टीक फॉर टॅग, जसेला तसं प्रत्युत्तर पाहायला मिळत आहे. हे देखील सांगतात हम भी किसी से कम नाही आहे. अगदी पहिल्या उत्तरार्धामध्ये पाहिलं ना, रॉयल संघाच्या पहिल्या फलंदाजानं षटकार लगावला, दुसऱ्या चेंडूवरती आऊट झाला होता. इथे देखील अगदी तसंच समीकरण पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, तर त्या चेंडूवरती विकेट. का मॅच रंगले, जबरदस्त. सुरेश मुनीमला पाहतोय या मैदानावरचा आणखीन एक विख्यात गोलंदाज सुरेश मुनीम, जगराज अर्थात जागोला पाहतोय. काय फटका सजवलाय, जिथे पहा अलॉंग द कार्पेट चेंडू गेला सीमेरेषेबाहेर, दन 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 करस 4. संतोष मदनेला मावळी मित्रमंडळ यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये ऑनलाईन पेड झालेले आहेत, त्यांचा आभार. यस यस यस, का मॅच आपल्याला पाहायला मिळते. जागो स्वतः संघनायक, अगदी आपण पाहतो या मैदानावरती जागो अगदी संघ मालक देखील आहे, संघनायक देखील आहे. अगदी पहा आल्याबरोबर आता मात्र जिम्मेदारी जबाबदारी स्वीकारत असताना, पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेत असताना चौकार खेचून आणतात. यावेळेस पहा अंधाधुंद मारने की कोशिश, कुछ भी नहीं, खाली हाथ. विकेट कीपर को दस्तानों में जाती विकेट, रफ्तार के सौदागर गेंदबाज है सुरेश मुनीम. वाह, काय गोलंदाजी करतायत, कमबॅक, वॉट बॉलिंग, जबरदस्त, अफलातून. मॅच चांगली होणार. प्रत्येक पहाना काना कोपऱ्यामध्ये फक्त तुम्हाला प्रेक्षकच पाहायला मिळते आहे. पैसा वसूल मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरेश मोहिते पुन्हा एकदा आपण पाहतो विकेटच्या अंतिम चरणामध्ये, जिथे पहा
अगदी थोडंसं घाई करणं गरजेचं होतं. जिथे पहा 2 धावा पाहायला मिळाल्या, 1 गडी बाद 12 धावा, पहिलं षटक पॉवर प्लेचं. आणि जिथे आपण पाहतोय पहिल्या 5 चेंडूवर ते 12 धावा येताना पाहायला मिळत आहेत. सुरेश मुनीमला पाहतोय ऑन स्ट्राईकला स्वतः संघनायक खेळताना पाहायला मिळत आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस फटका चांगला सजवलाय, क्षेत्ररक्षकाला भेटून चेंडू गेलाय जवळपास सीमारेषेबाहेर, बंदुकीतील गोळी निघावी ना, धड 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 तसा चेंडू पाहायला मिळाला. चौकार. सोळाला 1 पाहतो. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात. अजून देखील 18 चेंडू 37 धावा. कॅप्टन यावेळेस मैदानावरती लढताना पाहायला मिळतोय. कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. अगदी हेच एक्झॅक्ट दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जगराज अर्थात जागोला पाहतोय. काय जबरदस्त आपण पाहतोय. अगदी पहा काही फॅन सेल्फी काढतात. मोह सबरला नाहीये. या नाईट रजनीमधला सर्वाधिक आनंदाचा क्षण आपण यावेळेस मैदानावरती अनुभवतोय. आणि क्रिकेट तुम्हाला हे सर्व काही दिलं आहे. क्रिकेट म्हणजे हाणामारीचं साधन नाही आहे, मित्र परिवार जोडण्याचं साधन आहे. अगदी पाहणा या क्रिकेटात तुम्हाला मोठं केलं आहे, या क्रिकेटात तुम्हाला प्रसिद्धी दिलं आहे. आणि या प्रसिद्धीचा या क्रिकेट खेळाचा तुम्ही आदर करणं देखील डेफिनेटली तेवढंच गरजेचं आहे. नाव बॅक टू क्रिकेट. आता मात्र इथून मात्र गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. पॉवर प्लेचा फायदा घेतलाय. जिथे पहा ना 16ला 1 ही धावसंख्या पाहायला मिळते आहे. 18 चेंडू मागे 37 धावा. राकेश पटेल अगदी पहिल्या नाईट रजनीबदला हिरो, या रात्रीमध्येच करेल काय सुपर हिरो. अजय चौकाला पाहतोय. फुलटॉस आहे. जिथे पहा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. झेल तर जरूर टिपला होता. अंधळा मागतो 1, देव देतो 2. जिथे बोनस स्वरूपाच्या धावा देखील पाहायला मिळतात. फ्री हिट देखील असणार आहे. 2 धावा 2 धाव्यानं संघाची एकूण रणसंख्या पाहना 1 गडी बाद 18. उर्वरित 18 चेंडू विजयासाठी 35 धावांची गरज. 18 चेंडू 35 धावा. जागोला पाहतोय. इथे यावेळी चांगला चेंडू फेकलाय. जिथे आपण पाहतोय रनआउटची संधी. एसटी रक्षक अरविंद ढेकलेला पाहतोय. सुरक्षितरित्या आपल्या ऑफिस क्रीजमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. संघाची एकूण रणसंख्या पाहतोय 1 गडी बाद 19 धावा. षटक क्रमांक 2 चालू आहे. जिथे आपण पाहतोय फलंदाज राकेश पटेल आणि त्यांच्याबरोबर आपण पाहतोय स्वतः संघनायक, या संघाचा सरसेनापती, या संघाचा अध्यक्ष जागोला पाहतोय. मॅच चांगली रंगणार. 17 चेंडू 34 धावा. प्रेक्षकांना ही मॅच आवडली आहे. प्रेक्षकांना हा सामना आवडला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार यात मात्र शंकाच नाही आहे. 1-19 अजयला पाहतोय. यावेळेस वा वा वाईडी शॉर्टकट टाकलाय. काय गोलंदाजी करतोय. कमबॅक केलाय. चेंडू असेच फेकावे लागतील. कमबॅक करावं लागेल. अगदी तेच एक्झॅक्ट केलाय अजय चौकानं. संघाची एकूण धावसंख्या आहे त्या जागेवर तिरवली आहे. 16 चेंडू 34 धावा. 34 धावा 16 चेंडू. का मॅच रंगली आहे. अगदी पाहणा दोन्ही खेळाडू एकमेकांसमवेत या ठिकाणी चर्चा करतात. विचारांची विचारसरणा केली जाते आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू. नाशिबंत देह जाणार सखळ. आयुष्य खातो काळ सावधान. विचारांची विचारसरणा करणं देखील गरजेचं आहे. बडे मंच के बडे खिलाडी यावेळेस आपण मैदानावरती पाहतोय. अगदी पहा यावेळेस देखील फटका फसलाय. जिथे पंचांकडे अचाल नजरेनं पाहिलं जात आहे. एस बाईकच्या स्वरूपात ही धाव प्राप्त होते. एका धावेनं संघाची एकूण रणसंख्या पाहना 1 गडी बाद 20. अजून देखील 15 चेंडू 33 धावांची गरज. अगदी खेळपट्टीवरती आपण पाहतो स्वतः संघनायक. इफ यू वॉन्ट टू लीड अदर्स लर्न टू लीड युअर सेल्फ फर्स्ट. जर तुम्हाला इतरांचं नेतृत्व करायचं असेल ना तर प्रथम स्वतःचं नेतृत्व करायला शिका. अगदी ते स्वतःचं नेतृत्व करत असताना जागोला आपण पाहतोय.
यावेळेस बॅटीला व्रज झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका रोखण्यापासून वंचित ठेवलाय. काय बॉलिंग पाहायला मिळते. 1ला 21 पाहतोय. 21 ही धावसंख्या नेहमी शुभांक धावसंख्या मानली जाते. 21 गणपती बाप्पा आठवतात. 21 मोदक अगदी आपण गणपती बाप्पाला या ठिकाणी देतो. 21 धावसंख्या तर झाली आहे जरूर. संघाला जिंकण्यासाठी गरज आहे. 14 चेंडू 32 धावा 32 धावा 14 चेंडू. राकेश पटेल पहिल्या रात्रीमध्ये चमकला होता, परंतु इथे आपण पाहतोय यावेळेस राकेशनं अलॉंग द कार्पेट लॉकआउट क्षेत्र निवडलाय. एकच धाव, एकचाच पाडा पाहायला मिळतोय. इथे पहा एका धाव ॲड होते. एका धावेनं 1 गडी बाद 22 धावा. येणारे 13 चेंडू 31 धावांची गरज. 13 चेंडू 31 धावा. का मॅच पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या नाही आहेत. दुसऱ्या षटकामध्ये रॉयल संघानं हळूहळू तोंड वरती काढलंय. अगदी पहा अजय चौकाचं कौतुकच करावं लागेल. काय गोलंदाजी करतात. कामुटे एंड करून गोलंदाजी करणार आहे, तर स्वतः स्ट्रायकिंग एंडला असलेला या ठिकाणी जागोनं ठोकलाय. इथे सांगतोय सो एलिगेट सो ब्युटिफुल लुकिंग लाईक वाव डीजे. राकेश पटेल बॅक टू टेक आउट.
चेंडू 25 धावा आपण पाहतोय. शशीला पाहतोय यावेळेस सचिचा देखील फटका फसला. जिथे बघायचंय प्रयत्न तर चांगले होत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू अडकला. अगदी आपण पाहतो एक धाव ऍड होते. 10 चेंडू 24 धावा 2 गडी बाद 29 धावा झाल्यात. तिसरं षटक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्या पद्धतीनं धावा आल्या ना अगदी त्याच पद्धतीनं दुसऱ्या पूर्वार्धामध्ये देखील आपल्याला धावा पाहायला मिळतात. येणारे 10 विजयासाठी 24 धावांची दहा चेंडू 24 धावांची अद्याप देखील आपण गरज पाहतोय. गोलंदाजाला आता काहीतरी कानमंत्रणा दिली आहे. 2 गडी बाद 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इंटर कॉलनी विभागाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अगदी आपण पाहतो या स्पर्धेला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. इंटर कॉलनी विभागातील फायनलची मॅच ग्रँड फिनाले मॅच आणि या मॅचमध्ये चित्तथरारक सामना आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. जागोला पाहतोय 10 चेंडू 24 धावा. अगदी आपण पाहतो भावेश मुलबईकरला यावेळेस उडवलाय. अगदी टप्प्यात आला कार्यक्रम केला. आली लहर केला कहर. प्रेक्षकांना विनंती आहे अजून देखील विनंती करतो प्रेक्षकांनो बाउंड्री लाईनच्या थोडंसं साईडला उभे राहा. परंतु या मैदानावरती जागो काय फलंदाजी करतोय. येणारे 9 चेंडू 18 धावांची गरज. 2 गडी बाद 35 धावा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात. का मॅच रंगली आहे. 9 चेंडू 18 धावा. अगदी जागो सांगतो जागो ग्राहक जागो. अगदी हे दर्शवत असताना जागोची काय बॅटिंग पाहायला मिळते आहे. 2 गडी बाद 35 22ला पाहतोय. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू टोलवलाय. 1 धाव मिळाली आहे. दुसरी धाव वा काय सुरेख रनिंग बिटवीन विकेट राहिली आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. समीकरण पाहणा येणारे 8 विजयासाठी 16 प्रत्येक चेंडू मागे 2 संघाची एकूण रणसंख्या झाली आहे 2 गडी बाद 37 धावा. रॉयल संघ पाहतो क्षेत्ररक्षण करणारा संघ. तिसरं षटक घेऊन आलेत भावेश उलवेकर ज्यांच्या नावामध्ये कर आहे ते उलवेकर आपण पाहतोय. भावेशला आता मात्र काहीतरी करावं लागेल. फिरकीची जादू या ठिकाणी दाखवावी लागेल. परंतु पहा टप्पा पडल्यानंतर चेंडू काय घरकन गिरकी घेतली. डॉट चेंडू पाहायला मिळाला. हृदयाचे ठोके नुसते थक 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 करत असतील प्रेक्षकांचे. येणारे 7 विजयासाठी 16 धावांची गरज. मॅच वॉट बॅटिंग वॉट मॅच वॉट बॉलिंग सर्व काही आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. 7 चेंडू 16 धावा. मॅच टी-30ची जागोला पाहतोय तो निश्चितपणे लढताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू 16 धावा. भावेश आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय जागोला. यावेळेस देखील डॉट चेंडू आलाय. सामन्यामध्ये रंगत निर्माण येऊ लागले. षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल आपण पाहतोय. 2 गडी बाद 37 धावा. 6 चेंडू 16 धावा. का मॅच रंगली. जबरदस्त मॅच. आता मात्र इथे बसलेला प्रेक्षक वर्ग उभा राहिलाय. आता मात्र त्यांना ही मॅच आवडली आहे. परंतु रॉयल संघाला विनंती करतोय वेळ घेऊ नका वेळ घेऊ नका. वेळ कोणासाठी देखील थांबत नाही आहे. वेळेला महत्त्व द्या. टाइम इज गोल्ड. वेळ हे सोनं आहे. 6 चेंडू 16 धावा 37ला 2 पाहतोय. कळंबोली वॉरियर्स की रॉयल. रॉयल की कळंबोली वॉरियर्स. आता मात्र तमाम क्रीडा रसिकांना प्रश्न पडलाय कोणता संघ फायनल मारणार. कोणता संघ चॅम्पियन ठरणार. उत्कंठा तर सगळ्याला लागली आहे. परंतु येणारा काळ आणि येणारा वेळच भरपूर काही सांगणार. 6 चेंडू 16 धावांची गरज पाहतोय. मॅचला वेळ घेतला गेला जातोय.
गोलंदाज विजयाचं षटक फेकण्यासाठी अर्थात स्वप्नपूर्ती करणारी गोलंदाजी करणारा कोणता गोलंदाज असेल? होय, या संघातील सर्वाधिक नवोदित खेळाडू अविनाशला पाहतोय. तो स्वतःच्या चंबूकडून अर्थात कामोटेंकडून एंडकडून मारा करणारा गोलंदाज पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकिंग एंडला पाहतोय रोड फालीचा सितारा अर्थात आपण पाहतोय शशी जाधवला पाहतोय. यावेळी बाटीची कडा घेतली अक्षय सरोदे. अगदी पहा चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. 5ला 15 5ला 15 जागो आलेत खेळपट्टीवरती. अगदी महत्वाची भूमिका अक्षयनं बजावली आहे. अगदी पहा ना, अगदी दुसऱ्या सत्रामध्ये 4 चेंडू त्यानं अडवलेत. बघा यष्टीरक्षकाच्या पाठीमागे असताना क्षेत्ररक्षक देखील तेवढाच तटस्थ असणं गरजेचं आहे. अगदी ती भूमिका अक्षय सरोदेची पाहायला मिळते. 5 चेंडू 15 धावा 38ला 2 आपण पाहतोय. यावेळेस भन्नाट वेग आहे. काय गोलंदाजी करतोय, वा काय गोलंदाजी पाहायला मिळते. येणारे 4 विजयासाठी अजून देखील 14 धावांची गरज. इथे मात्र मोठा फटका सजवावाच लागेल. इथे मात्र 2 मोठे फटके मारावे लागतील. जर का कळंबोली वॉरियर्स या संघाला मॅच जिंकायचं असेल तर इथे मात्र मोठे फटके मारावे लागतील. षटकार ठोकावे लागतील. षटकार ठोकले जातील काय? अविनाशचं कौतुक करावं एवढं कमी आहे. 4 चेंडू 14 धावा. अगदी पाहतो शशीला या मैदानावरती प्रेशर आहे, दडपण आहे. रबाडा अर्थात अविनाश गोलंदाजीसाठी आलाय. यावेळेस पुन्हा एकदा फसवलाय. इथे पाहायचंय पंचांकडे दात मागितली. पंचांनी वाट देखील पाहिलं नाहीये. इथे मात्र घरची वाट बघतोय. जागो आऊट झालाय. सांघिक स्वरूपात झटका क्रमांक आपण पाहतो 3रा. अजिंक्यला पाहतोय आपण. पाहतो या कळंबोलीमधील बाहुबली पार्ट 1 3 चेंडू 14 धावा अजिंक्यसाठी आपण पाहतो. शिवाजी अग्रे यांच्याकडून मॅच फिनिश केली तर 1000 रुपयाचा पारितोषिक जमा होत आहे. 3ला 14 आपण पाहतोय. अजिंक्यला मोठ्या फटक्यांसाठी ओळखलं गेलं जातं. अजिंक्य या संघाचा सिक्सर किंग आहे. तो किंग आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. अविनाश यावेळेस इथे देखील वा काय गोलंदाजी डोकं या ठिकाणी वापरलाय. शक्कल आणि अक्कल पाहायला मिळाली. जिथे स्लोवर प्रतीचा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू आला डॉट. इथे पहा ना, येणारे 2 विजयासाठी 14 धावांची गरज. आता तर मी म्हणेल या सामन्यामध्ये बघा मैदानामध्ये कोणीही जायचं नाहीये. इंटर कॉलनी विभागातील सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे. विजेत्या संघातील खेळाडूंना देखील विनंती आहे. अगदी पहा येणारे 2 विजयासाठी 14 का प्रतिष्ठेची ही लढत आहे. प्रत्येकाला इथे नाव करत असतं. प्रत्येकाला चॅम्पियन व्हायचं असतं. अगदी पहा या उघड्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये काय दोन्ही संघांकडून खेळ पाहायला मिळाला. येणारे 2 विजयासाठी 14. उशीर झालाय. हा षटकार फक्त विजयाचं अंतर कमी करणार यात मात्र शंका नाहीये. अजून देखील प्रेक्षकांनो मॅच संपलेला नाहीये. अजून देखील इथे देखील एखादा चमत्कार होऊ शकतो. असे चमत्कार या मैदानामुळे कित्येक वेळा कळंबोलीकरांनी अनुभवलेत. अनेक एक चमत्कार पाहायला मिळेल काय? प्रश्न तर विचारलाय. येणारा 1 विजयासाठी 8 का मॅच आहे जबरदस्त. 71 आला तर निश्चितपणे सामना जिवंत आहे. 6 आला तरी इतकासा फरक पडणार नाही आहे रॉयल टीमला.
परंतु अविनाश या स्पर्धेतील पहिला गोलंदाज आहे ज्या गोलंदाजानं या मैदानावरती मिडन षटक फेकलं आहे आणि त्या गोलंदाजावरती विश्वास दर्शवत असताना काय अविनाशनं गोलंदाजी केली आहे. इथे किंग ऑफ द कॉलनी रॉयल संघ ठरलाय.